आणि आपण पाहतोय की राजकीय घडामोडी म्हणजे ज्याला आपण राजकीय भूकंप गेले 4-5 दिवस झाले म्हणतोय, त्या भूकंपातली आरपारची लढाई आता अंतिम टप्प्यात आली असं म्हणता येईल. कारण आता फ्लोर टेस्ट म्हणजेच बहुमत चाचणीच्या संदर्भातलं पत्र जे ते राज्यपालांच्या वतीने मुख्यमंत्री कार्यालयाकडे देण्यात आलेलं आहे, ते विधिमंडळ सचिवांकडे देखील पोहोचलंय. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार जे आहेत, सर्वेसर्वा शरद पवार त्यांच्या निवासस्थानी बैठक जी आहे ती बैठक सुरू आहे. उद्या महाविकास आघाडी सरकारची अग्निपरीक्षा पार पडते. सिल्वर ओकवर घडामोडींना वेग आला आहे. जयंत पाटील देखील आता या बैठकीकरता पोहोचल्याचं कळतंय. त्यामुळे उद्या बहुमत चाचणीमध्ये आपण सरस राहावं या दृष्टिकोनातनं महाविकास आघाडी सरकारचे घटक पक्ष जे आहेत ते पूर्णतः आता प्रयत्न करतायत. त्या दृष्टीने कसोशीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. याच विषयी आपण बोलूयात. आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्याबरोबर आहेत. विनोद, शरद पवार यांच्या निवासस्थानी म्हणजे सिल्वर ओकवर जी बैठक पार पडते, या बैठकीचा नेमका उद्देश काय? राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ज्याप्रमाणे बहुमत चाचणीचा एक पत्र विधिमंडळ आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री कार्यालय यांच्याकडे दाखल केल्यानंतर त्यानंतर मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलवली आहे. या बैठकीमध्ये उद्या होणारी जी बहुमत चाचणी आहे त्यामध्ये महाविकास आघाडी कशी सरशी ठरेल या दृष्टिकोनातून या ठिकाणी रणनीती आखण्याचं काम या बैठकीमध्ये केलं जाणार आहे. या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित असणार आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि काँग्रेस पक्ष या नेते या ठिकाणी हळूहळू दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जे आहेत यामध्ये जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे हे या ठिकाणी दाखल झाले आहेत. तर काँग्रेस पक्षाकडून बाळासाहेब थोरात हे या ठिकाणी दाखल झाले आहेत. तर काही क्षणामध्येच शिवसेनेचे नेत्यांचीही या ठिकाणी हजेरी लागणार आहेत आणि त्यानंतर मात्र ही बैठकीला सुरुवात होणार आहे. या बैठकीमध्ये महाविकास आघाडी सरकारचं वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न या ठिकाणी केले जाणार आहेत. आणि दुसरीकडे जे तीनही पक्ष म्हणजे महाविकास आघाडी आहेत ती सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहेत आणि त्या अनुषंगाने एकंदरीत या ठिकाणी तयारी केली जाणार आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी जी बैठक पार पडणार आहे त्या बैठकीमध्ये खास करून या बैठकीमध्ये 2-3 विषय फार महत्त्वाचे आहे की आपल्या आमदारांना कशा प्रकारचं या ठिकाणी हेड काउंटिंगमध्ये उपस्थिती गरजेचं आहे. त्याचबरोबर जे बंडखोर आमदार आहेत त्यांना कशा प्रकारची विनवणी करता येते त्याही दृष्टिकोनातून ही बैठक महत्त्वाची आहे. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो व्हीप जो काढणार आहे तर तो व्हीप तो फार महत्त्वाचा असणार आहे. आणि त्या व्हीपमध्ये एकंदरीत आपली भूमिका जी आहे असणार आहे ती कशा प्रकारची आहे. प्रफुल्ल पटेल आताच काही क्षणामध्ये दाखल झाले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट यामध्ये की जे व्हीप काढणार आहे ते कोणत्या गटाचा व्हीप या ठिकाणी लागू होणार आहे. शिंदे गटाचा व्हीप काढलेला तो त्या आमदारांना लागू होणार की त्यानंतर मात्र जे ठाकरे गटाचा जो व्हीप काढला जाईल तो आमदाराला लागू होणार आहे. यासारख्या अनेक गोष्टींची या ठिकाणी चर्चा केली जाणार आहेत. आणि त्याचबरोबर ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने जो 11 तारखेपर्यंत निलंबनाची कारवाई करू नये असं जी स्थगिती दिली आहे त्यावरही या ठिकाणी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी सर्व रणनीती या आखण्यात येणार आहे. एक गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची आहे की सर्वोच्च न्यायालय आज मात्र फ्लोर टेस्टसाठी म्हणजे बहुमत चाचणीसाठी काय नेमकं निकाल देतो हे पाहणं गरजेचं असणार आहे. या ठिकाणी आणखी काही नेते दाखल होत आहेत. यामध्ये खास करून शिवसेनेचे नेतेही या ठिकाणी दाखल होत आहे काही क्षणांमध्येच. तर ही गोष्ट फार महत्त्वाची आहे की जो व्हीप आहे तो व्हीप शिंदे गटाचा चालतो की ठाकरे गटाचा आणि त्यानंतर मात्र तो जो विधानसभा उपाध्यक्ष आहे तो कोणता निर्णय घेतो यावरच या सरकारचं भवितव्य ठरेल. आणि सर्वात महत्त्वाची बाब की सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की बहुमत चाचणी करण्यासाठी राज्यपालांनी जर आदेश काढले तर त्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण यावं, त्यावर सुनावणी करण्यास आपण तयार असणार आहे. विशाल, आपण पाहतोय की बैठकांचं सत्र जे आहे ते वेगाने सुरू आहे. विनोद, अशा वेळी आजच्या बैठकीमध्ये उद्या कोणत्या प्रकारची रणनीती ठरवल्या जाऊ शकते? म्हणजे शेवटी फ्लोअर मॅनेजमेंट हा देखील एक प्रकार असतो आणि त्यातल्या बऱ्याचशा ट्रिक्स आहेत तसं बघायला गेलं तर. तशी काही चर्चा या बैठकीत होईल? नक्की विशाल, या बैठकीमध्ये हीच महत्त्वाची गोष्ट आहे की फ्लोअर मॅनेजमेंट कशा प्रकारे असायला पाहिजेत. कारण जे आमदार असणार आहेत ते आमदारांची संख्या जास्त प्रमाणात या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न कशा प्रकारे केला जाईल याच अनुषंगाने या ठिकाणी चर्चा करणार आहेत.
सर्वात महत्त्वाची बाब की शिवसेना हा एक भावनिक पक्ष आहे आणि तो भावनेच्या आधारावर पक्ष चालतो। त्या अनुषंगाने शरद पवारही त्या भावनिकतेचा एकंदरीत कशा प्रकारे वापर करता येईल आणि उद्धव ठाकरे ज्यावेळेस त्या ठिकाणी फ्लोर टेस्टसाठी म्हणजे बहुमत चाचणीसाठी सभागृहात जाईल त्या दरम्यान शिवसेनेचे जे आमदार आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या बाजूने मतदान करेल याही रणनीतीवर या ठिकाणी चर्चा केली जाणार आहे। असं बोललं जात आहे की जे शिंदे गटाचे जे आमदार आहेत ते उद्या म्हणजे आज गोव्याला दाखल होणार आहेत आणि उद्या बहुमत चाचणीसाठी ते या ठिकाणी येऊ शकतं, परंतु सर्वोच्च न्यायालय या ठिकाणी कशा प्रकारचा निर्णय देतं हे पाहणं गरजेचं ठरणार आहे। त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की फ्लोर मॅनेजमेंटमध्ये आमदारांचे मन कसे परिवर्तन करता येईल याही अनुषंगाने या ठिकाणी चर्चा केली जाणार आहेत आणि त्या आधारावर शरद पवार यांची जी बैठक पार पडेल त्यानंतर कदाचित शरद पवार सर्व मीडियांशी बातचीत करू शकतात की कशा प्रकारे भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडी सरकारला पाडण्याचा प्रयत्न करत आहे आणि राज्यपाल त्यांना मदत करत असल्याचा आरोप या ठिकाणी होऊ शकते, ही शक्यता नाकारता येत नाही। विशाल विनोद, शेवटी बहुमत हे चंचल असतं आणि आकड्यावरतीच बहुमत जे ते सिद्ध होत असतं। आकडा हा कशा पद्धतीने उद्या हलता ठेवता येतोय किंवा तो स्थिर ठेवता येतोय या बाजूने या दृष्टीने दोन्ही बाजूने प्रयत्न असतील, पण अशा वेळी असं एकूण दिसून येत आहे का की महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी किंवा त्याच्या नेतृत्वाने विरोधी पक्षात बसण्याची मानसिकता ही बनवली आहे किंवा तसं घडू शकतं असं गृहीतही त्यांनी धरलंय? नक्की विशाल, अशोक चव्हाण या ठिकाणी दाखल झाले आहेत, काँग्रेसचे नेते, आणि ही गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे की शिवसेनाचे भावनिक जो आहे तो किती काम करते। आपल्याला माहीत आहे की ज्यावेळेस नारायण राणे यांनी पक्ष सोडून बाहेर पडले होते आणि त्यानंतर मात्र त्यांनी दावा केला होता की माझ्यासोबत 60पेक्षा जास्त आमदार आहेत आणि त्यानंतर जेव्हा फ्लोर टेस्ट झाला, बहुमत चाचणी झाली, तेव्हा फक्त एकटे नारायण राणे त्या ठिकाणी शिल्लक होते आणि त्यांना बडतर्फीची कारवाई पुढे करावी लागली। तर अशीच घटना या ठिकाणी होऊ शकते असं त्याने अंदाज बांधला जाताना त्या अंदाजावरही या ठिकाणी काम केलं जाऊ शकते असं बोललं जात आहे। परंतु नंबर ऑफ गेम हे फार महत्त्वाचं असतं आणि नंबर ऑफ गेम ज्याच्याकडे त्याची सरकार या ठिकाणी स्थापन होणार आहेत आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये आता मात्र बैठकीचे मोठी खलबत या ठिकाणी पाहायला मिळत आहे। बैठकांचं सत्र जे ते सुरू झालेलं आहे आणि आपण बघतोय की आता या क्षणाला सिल्वर ओकवर म्हणजे शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडीच्या सगळ्या घटक पक्षांची त्यातल्या प्रमुख नेत्यांची बैठक जी ती सुरू आहे। उद्या फ्लोर टेस्ट करण्याच्या संदर्भातले निर्देश राज्यपालांनी देऊ केलेत, त्यामुळे अशा सगळ्या पातळीवर काय नेमकी रणनीती असायला हवी। शेवटी फ्लोर टेस्टमध्ये फ्लोर मॅनेजमेंट नावाचा जो एक प्रकार असतो, जी एक प्रक्रिया असते ती पार पाडण्याच्या संदर्भात तसं बघायला गेलं तर दोन्ही पक्षांचा अनुभव हा टोकाचा आहे। म्हणून काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने केलं पाहिजे, आमदार कशा प्रकारे सांभाळून ठेवणं आवश्यक आहे, कोणी फुटणार नाही या दृष्टीने काळजी घेणं कशी आवश्यक आहे याविषयीची चर्चा जी तर केली जाईल। संख्याबळ तपासलं जाईल, अपक्ष कोण आपल्याबरोबर आहे हा देखील एक मुद्दा आहे। पण शिंदे गटाचा सगळा एकूण आकडा लक्षात घेता शिंदे गट जर उद्या उपस्थित राहिलं आणि त्यांनी बहुमत चाचणीच्या विषयाला घेऊन म्हणजे ठाकरे सरकारच्या विरोधात मतदान केलं तर मात्र महाविकास आघाडी सरकार कोसळले असं म्हणता येईल। चला गुवाहाटीमध्ये जाऊयात, गुवाहाटीत नेमकं काय घडतं आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आणि आमचे व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुल दोघंही गुवाहाटीतल्या सगळ्या घडामोडी आत्ता क्षणापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचवतात। लक्ष्मण, आता गुवाहाटीनंतर पुढला मुक्काम गोवा आहे का? विशाल, मी तुला आता थेट दृश्यांवर घेऊन जातो। या बसेस तुला दृश्यांमध्ये दिसत आहे ना, या सगळ्या बसेस ज्या आहेत त्या आतमध्ये आपला महाराष्ट्रातले जे सगळे काही आमदार ठेवण्यात आले होते, सगळे पोलीस कर्मचारी अधिकारी जे होते ते तैनात होते, त्यांच्या बसेस ज्या आहेत त्या आता रवाना आपण दृश्यांमध्ये बघतोय। विशाल, या पोलिसांच्या सुरक्षेच्या बसेस ज्या आहेत त्या पुढे पाठवण्यात आलेल्या आहे। ही देखील दृश्य आपण बघू शकतो। हे सगळे आसाम पोलीस आहेत ज्यांना आता या ठिकाणून हलवण्यात आलेलं आहे। गेली 6 ते 7 दिवस तब्बल 200 ते 250 पोलीस जे आहेत ते आतमध्ये सिव्हिल ड्रेसवरती तैनात होते। या सगळ्या पोलिसांना आता हॉटेलमधून हटवण्यात आलेलं आहे। आता पुन्हा येऊया मुद्द्यावरती की या सगळ्या आमदारांना नेमकं कुठं हलवलं जाणार आहे। तर सूत्रांकडनं जी माहिती मिळते या सगळ्या आमदारांना आता गोव्याला हलवलं जाणार आहे। गोव्याच्या ताज हॉटेलमध्ये या सगळ्या आमदारांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। 70हून अधिक रूम या हॉटेलमध्ये बुक झाल्याची देखील माहिती आहे आणि हे आमदार
11 वाजता या हॉटेलमधून बाहेर पडतील. थोड्याच वेळात या हॉटेलमध्ये हे सगळे आमदार जे आहे ते लॉबीमध्ये दाखल होत आहे. एक एक आमदाराला या ठिकाणी लॉबीमध्ये बोलवलं जातं. लॉबीमध्ये एक बैठक पार पडेल आणि ही बैठक झाल्यानंतर या सगळ्या आमदारांना घेऊन 2 लक्झरी बसेस ज्या काही वेळापूर्वी या हॉटेलमध्ये दाखल झाल्याच्या आपण बघितल्या, त्या 2 बसेस ज्या आहेत त्या या सगळ्या आमदारांना घेऊन कामाख्या टेम्पलला जातील. कामाख्या मंदिरामध्ये जाऊन या सगळे आमदार जे आहे ते एकत्रितरित्या दर्शन घेतील आणि दर्शन घेतल्यानंतर या सगळ्या आमदारांना गुवाहाटी विमानतळाकडे रवाना केलं जाणार आहे. आणि विमानतळावर दाखल झाल्यानंतर 3 विशेष विमानं जी आहे, खासगी विमानं जी आहे ती देखील या गुवाहाटी विमानतळावरती आज पहाटे 4:30 वाजता दाखल झालेली आहे. त्या विशेष विमानांनी या सगळ्या आमदारांना गोव्याला हलवलं जाणार असल्याची अधिकृत सूत्रांची माहिती आहे. सुरुवातीला या सगळ्या आमदारांना नियर बाय मुंबई, नियर बाय महाराष्ट्र अशा ठिकाणी हलवलं जाणार असल्याची माहिती होती. मात्र आता आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून जी माहिती प्राप्त झालेली आहे त्यानुसार गोव्यामध्ये या सगळ्या आमदारांना हलवलं जाणार आहे. हे सगळे आमदार गोव्याच्या दिशेनं रवाना होतील. पुढच्या 1 तासामध्ये या सगळ्या हालचाली ज्या आहेत त्या होतील. आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात वेगवान हालचाली ज्या आहे त्या सुरू झालेल्या आहे. जेव्हा फ्लोर टेस्ट संदर्भात राज्यपालांकडनं पत्र देण्यात आलं सभागृहाला, त्यानंतर या सगळ्या हालचाली सुरू झालेल्या आहे. काल देखील आपण हेच सांगितलं होतं विशाल की ज्या वेळेला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये होते आणि दिल्लीवरून ते ज्या वेळेला राजभवनाकडे रवाना झाले त्याच वेळेला खरं तर दिल्लीवरून निघतानीच या सगळ्या आमदारांची त्यांनी संपर्क केला. अर्थात एकनाथ शिंदे जे या गटाचे प्रमुख आहेत त्यांच्याशी संपर्क करून त्यांना या सगळ्या प्रकारची माहिती दिली होती की आपल्याला कुठल्याही क्षणी जे आहे ते फ्लोर टेस्टसाठी तयार राहायचं आहे. आणि त्यानंतर रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत असलेल्या सगळ्या आमदारांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. आपल्याला कुठल्याही क्षणी मुंबईच्या दिशेने रवाना व्हावं लागेल, मुंबईच्या जवळपास आपल्याला रवाना व्हावं लागेल. त्यानुसार आज सकाळपासून हे आमदार जे आहे ते तयारी करत होते आणि सकाळी देखील आपण बघितलं एकनाथ शिंदे आणि ते काही मोजके आमदार घेऊन ते कामाख्या टेम्पलला गेले. त्या वेळामध्ये हॉटेलमध्ये असलेले इतर 45 ते 46 आमदार जे आहे ते तयारी करत होते आणि अखेर हे सगळे आमदार आपल्या बॅगा वगैरे पॅक करून आता लॉबीमध्ये दाखल होता. एक एक आमदार पुढच्या अर्धा तासामध्ये हे सगळे आमदार या ज्या बसेस या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहे त्या खासगी बसेसमधून एकत्रितरित्या हे सगळे आमदार 48 आमदार आणि त्यांच्यासोबत असलेले काही त्यांचे सहकारी कर्मचारी जे 1-1, 2-2 कर्मचारी त्यांनी सोबत ठेवलेले आहे त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना घेऊन हे गुवाहाटीतील कामाख्या टेम्पलला जातील आणि त्यानंतर हे जे आहे ते गुवाहाटी विमानतळाकडे जातील. गुवाहाटीवरून साधारणतः गोव्याचं अंतर जे आहे विशेष विमानाने साधारणतः 3 ते 2.5 तासाचं 3 ते 3.5 तासाचं 3.5 तासाचं हे अंतर आहे. ते विशेष विमानानं गोव्यामध्ये पोहोचतील आणि गोव्यामध्ये त्या ठिकाणी या सगळ्या आमदारांच्या सुरक्षेसाठी गोवा पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान जे आहे ते देखील तैनात आणणार आहे. यांच्यासाठी विशेष अशी कुमक जी आहे ती देखील मागवण्यात आलेली आहे. गोव्याच्या हॉटेल ताज परिसरामध्ये देखील आता बंदोबस्त हळूहळू वाढवण्याची सुरुवात जी आहे ती झाल्याची माहिती आहे. या ठिकाणी असलेले महत्वाचे जे आमदार मंत्री आहेत ते या ठिकाणी या सगळ्या आमदारांना मार्गदर्शन करतायत, त्यांच्याशी संवाद साधतायत. आता देखील आपल्या हातामध्ये एक महत्वाची माहिती आलेली आहे ती देखील मी आपल्याला सांगतोय की या सगळ्या आमदारांपैकी जवळपास 70 ते 80% आमदार जे आहेत ते आता लॉबीमध्ये दाखल झालेले आहे. पुढच्या काही वेळामध्ये हे सगळे आमदार जे आहेत ते आता आपल्या बॅगा देखील गाडीमध्ये ठेवता हे सगळे आमदार जे आहे ते आता बॅग्स वगैरे घेऊन या ठिकाणून रवाना होतील. मात्र आता फ्लोर टेस्ट नेमकी कधी होणार हे बघणं महत्वाचं असणार आहे. मात्र ज्या क्षणी फ्लोर टेस्ट बाबत निर्णय अंतिम होईल त्या क्षणात अवघ्या 3-3.5 तासामध्ये हे आमदार मुंबईमध्ये सभागृहामध्ये पोहोचू शकतील. अशा अंतरावरती या आमदारांना ठेवलं जाणार आहे. विशाल, धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या तपशिलाबद्दल. त्यामुळे आता जसं लक्ष्मणने आपल्याला सांगितलं की थोड्याच वेळात हे आमदार जे आहेत सगळे आमदार त्यांच्या सुय सहाय्यकांसह कामाख्या देवीचं जाऊन दर्शन घेतील आणि त्यानंतर ते एअरपोर्टच्या दिशेने निघणार आहेत. 3 विशेष चार्टर्ड विमान जे आहेत ते त्यांच्याकरता सज्ज ठेवण्यात आले आणि त्यातच भाजपच्या सर्व आमदारांना मुंबईत 5 वाजेपर्यंत पोहोचण्याचे आदेश देण्यात आले. भाजपच्या सर्व आमदारांची हॉटेल ताज प्रेसिडेंट इथे बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला स्वतः देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे भाजपच्या गोटात देखील हालचालीला वेग आला. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आपल्याबरोबर आहेत. तुषार, भाजपच्या गोटात नेमकं चाललंय काय? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर आजचा दिवस हा राजकीय घडामोडींसाठी वेगवान दिवस असणार आहे आणि सर्वाधिक जास्त घडामोडी भाजपामध्ये घडताना पाहायला मिळतात. आता दुपारी 2 वाजता सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांच्या सागरिया निवासस्थानी भाजपाच्या सर्व प्रमुख नेत्यांची बैठक होते. यामध्ये चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार या नेत्यांचा समावेश असणार आहे. या बैठकीमध्ये अविश्वास ठरावासंदर्भामध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर आज सायंकाळी 5 वाजता भाजपाच्या सर्व आमदारांना
हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे जमण्यास सांगितलेलं आहे. हे सर्व आमदार त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर 7 वाजता सायंकाळी देवेंद्र फडणवीस या सर्व आमदारांना मार्गदर्शन करतील. हॉटेल ताज प्रेसिडेंट राज्यसभा निवडणूक असेल, विधान परिषद निवडणूक असेल आणि त्यानंतर आता अविश्वास ठरावासाठी जे विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे त्यासाठी या ठिकाणी ताज प्रेसिडेंटचं लक्ष वेधलं गेलेलं आहे. आणि आता सर्व आमदारांना ताज प्रेसिडेंटमध्ये उपस्थित लवकरात लवकर राहण्याचे आदेश या ठिकाणी भाजपा पक्ष कार्यालयामधून धाडले जात आहेत. आणि सर्व आमदार आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत. काही आमदार तर मुंबईमध्ये कालच पोहोचलेले आहेत, मात्र आता जे आमदार पोहोचलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर पोहोचावं यासाठी फोनाफोनी सुरू आहे. आणि आता सागर बंगल्यावरती दुपारी 2 वाजता जी बैठक संपेल त्यानंतर देवेंद्र फडणवीस 7 वाजता ताज प्रेसिडेंट हॉटेल येथे या सर्व आमदारांना मार्गदर्शन करतील, सर्व आमदारांना सूचना देतील. मतदानाची प्रक्रिया काय असणार आहेत, ज्या टेक्निकल बाबी काय असणार आहेत ते सर्व समजून सांगताना पाहायला मिळतील. विशाल. धन्यवाद तुषार या सगळ्या तपशिलाबद्दल. आपण बघतोय की भाजप आमदारांना संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. आणि त्याचबरोबर असं देखील कळतं की देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सगळ्या आमदारांची हॉटेल ताज प्रेसिडेंट इथे बैठक पार पडेल. आणि आज भाजपच्या सर्व आमदारांची बरोबर संध्याकाळी म्हणजे 5 वाजता बैठक जी आहे 5 नंतरच म्हणजे 5 वाजेपर्यंत त्यांना मुंबईत पोहोचण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यभरातले भाजपचे आमदार जे आहेत ते आता मुंबईच्या दिशेने निश्चितपणे निघालेले असतील. 5 वाजेपर्यंत त्यांना मुंबईत पोहोचायचं आहे. त्याच्यामुळे त्यानंतर आता सर्व भाजपच्या आमदारांची हॉटेल ताज प्रेसिडेंटमध्ये बैठक बोलवण्यात आली आहे. राजभवनवर नेमकं काय घडतं आपण जाणून घेऊयात. आमच्या प्रतिनिधी राजभवनमधनं प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी राजभवन इथून आपल्याला माहिती देत आहेत. प्रणाली, तुझ्याकडे काय अपडेट? विशाल, आत्ताच थोड्या वेळापूर्वी भाजपचे आमदार राहुल नार्वेकर हे राजभवनावर आलेले आहे आणि जी माहिती मिळते त्यानुसार महाविकास आघाडीतीलही काही आमदार हे राज्यपालांना महामहिम राज्यपालांना भेटण्यासाठी येऊ शकतात. आज सकाळी राज्यपालांच्या इकडून खरं तर बॉम्ब टाकण्यात आला महाविकास आघाडीवर असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्र देऊन मागणी केल्यानंतर आज सकाळी राज्यपालांनी फ्लोअर टेस्टसाठीचं पत्र महाविकास आघाडीला आणि विधिमंडळ सचिवांना पाठवलेलं आहे. आणि त्यानुसार आता उद्या म्हणजे 30 तारखेला ही फ्लोअर टेस्ट होणार आहे. त्या फ्लोअर टेस्ट साठीची सगळी तयारी ही आता महाविकास आघाडी सरकारला सुद्धा करावी लागणार आहे. आणि दुसरीकडे या सगळ्या फ्लोअर टेस्टच्या दरम्यान कुठला दगाफटका होऊ नये, कुठल्याही परिस्थितीमध्ये ही फ्लोअर टेस्ट कॅन्सल होऊ नये याच्यासाठीची म्हणून सगळी तयारी जी आहे ती दोन्ही गटाकडून होऊ लागलेली आहे. आणि त्याच रणनीतीचा एक भाग म्हणून राहुल नार्वेकर हे आज राज्यपालांना भेटायला आलेले आहे. भाजपच्या वतीनं प्रत्येक आमदाराला काही जबाबदारी देण्यात आलेली आहे. प्रत्येक आमदार जे आहेत, मोठे नेते जे आहेत त्यांना ही फ्लोअर टेस्ट अगदी व्यवस्थित पद्धतीनं पार पडावी, कुठल्याही पद्धतीचा दगाफटका किंवा कुठलेही नियम दाखवून ही टेस्ट जी आहे, ही फ्लोअर टेस्ट जी आहे ती पुढे ढकलता कामा नये किंवा कुठलेही कारण दाखवून सदस्यांना वगळता येऊ नये याच्यासाठीची सगळी तयारी जी आहे ती भाजपच्या वतीनं सुद्धा सुरू झालेली आहे. आणि या संबंधातली संपूर्ण चर्चा करण्यासाठी आज दुपारी भाजपची बैठक आहे. त्यानंतर संध्याकाळपर्यंत सगळ्या आमदारांना सुद्धा इथे यायला सांगण्यात आलेलं आहे मुंबईमध्ये. तर एकूणच आपण पाहतो आहोत की सगळी तयारी ही दोन्ही गटाकडनं सुरू झाली आहे. महाविकास आघाडीकडनं ही फ्लोअर टेस्ट थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं जाणार आहे. तर सर्वोच्च न्यायालयामध्ये उत्तर देण्यासाठी भाजपचे वकील सुद्धा तयार आहे. आणि दुसरीकडे ही फ्लोअर टेस्ट व्हावी याच्यासाठीची सगळी तयारी कशी व्यवस्थित पद्धतीनं पार पडेल याच्यासाठी सुद्धा हे दोन्ही गट खरं तर आपण आता या क्षणी म्हणून म्हणजे महाविकास आघाडी सरकार दुसरीकडे विरोधी गट जो आहे तो सुद्धा कार्यरत झाल्याचं आपण बघू शकतो आहोत. विशाल, धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल. तू आपल्याबरोबर अशीच थांब, आम्ही तुझ्याकडनं याविषयी आणखीन अपडेट जाणून घेण्यासाठी येऊ. पण आता क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय की विशेष अधिवेशन बोलवण्याच्या संदर्भात राज्यपालांनी तसं पत्र जे आहे ते मुख्यमंत्री कार्यालय आणि विधिमंडळ सचिवांना देऊ केलेलं आहे. त्याचबरोबर आज संध्याकाळी भाजपच्या सगळ्या आमदारांची बैठक जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल ताजमध्ये पार पडणार असल्याचं कळतंय. आणि आता या क्षणाला भाजपचे सगळे आमदार हे सूचना मिळाल्यानंतर बोलवणं आल्यानंतर
मुंबईच्या दिशेने यायला निघालेत. बरोबर 5 वाजता भाजपचे सगळे आमदार मुंबईमध्ये दाखल झालेले असतील आणि संध्याकाळची बैठक त्यांच्याही पार पडेल. पुढली रणनीती ठरवली जाईल. सिल्वर ओकवरती देखील बैठकांचं सत्र सुरू आहे. महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते सगळे सिल्वर ओकवर हजर झालेले आहेत आणि सिल्वर ओकवरती ज्याला आपण म्हणूयात की उद्याचं फ्लोअर मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे या दृष्टीने जे आहे सगळी रणनीती आखली जाईल. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा खरं तर शिंदे गट आता तो थोड्याच वेळात सगळे आमदार हे कामाख्या देवीच्या दर्शनाला जातील आणि तिथून ते थेट गुवाहाटी एअरपोर्टच्या दिशेने जाणार आहेत. गुवाहाटी एअरपोर्टला त्यांच्याकरता म्हणून 3 विशेष विमानं जी आहेत चार्टर्ड प्लेन ती तयार ठेवण्यात आलेली, तिथून त्यांना गोव्याला मुक्कामी नेण्यात येत असल्याचं कळतं आहे. आणि आता या सगळ्या घडामोडींमध्ये राज्य सरकारची बहुमत चाचणी होणार हे नक्की झाल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदाची चर्चा रंगली आहे. त्या बहुमत चाचणीसाठी हंगामी अध्यक्ष निवडला जाणार का अशी चर्चा असताना विद्यमान विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याच अध्यक्षतेखाली बहुमत चाचणी पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडी सरकारने झिरवळांना पाठिंबा दर्शवला आहे, मात्र विशेष अधिवेशनात अध्यक्षपदी झिरवळांना भाजपने तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यामुळे ज्या उपाध्यक्षांच्या विरोधात अविश्वास जो आहे अविश्वास ठराव तो शिंदे गटानं आणलेला आहे आणि असं असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली उद्याचं विशेष अधिवेशन हे पार पडणार का त्या दृष्टीने खरं तर सगळी जोरकसपणे तयारी करण्यात आलेली आहे. आणि अध्यक्ष म्हणून सभागृहाच्या सगळ्या नियमांप्रमाणे अर्थात अध्यक्षांनी किंवा उपाध्यक्षांनी सभागृहांच्या नियमाप्रमाणे सभागृह चालवणं हे क्रमप्राप्त असतं. निपक्षपातीपणाने कोणाची बाजूने न झुकता जे समोर दिसतंय जी वास्तविक मांडणी आहे जे आकडे आहेत समोर दिसत आहेत बहुमताच्या विषयाला घेऊन ते आकडे मांडणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस बहुमत चाचणी घेण्याच्या संदर्भात जर काही गोंधळ झाला तर अध्यक्षांच्या अखत्यारीमध्ये सभागृहाचं कामकाज हे पुढे ढकललं जाऊ शकतं. हा अधिकार अध्यक्षांना आहे. अध्यक्ष तसा निर्णय घेऊ शकता. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे वास्तविक उद्या काय घडते त्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. आणि मनसे नेता बाळा नांदगावकर हे गुवाहाटीला गेल्याची माहिती आहे. शिंदे गटासोबत बाळा नांदगावकरांची चर्चा असणार असल्याचं कळतंय. तशी सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते गुवाहाटीमध्ये त्यांनी चर्चा केल्याची माहिती देखील मिळते. आता सगळ्यात मोठा तांत्रिक मुद्दा असा आहे की शिंदे गटाला एक रेकग्निशन म्हणजे मान्यता मिळण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना कुठल्या तरी पक्षात त्यांचं स्वतःचं विलिनीकरण करून घेणं आवश्यक आहे. आणि त्यात बाळा नांदगावकर हे शिंदे गटाशी चर्चा करण्यासाठी गुवाहाटीत गेल्याचं कळत आहे. याविषयी आपण बोलूयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्याबरोबर आहेत. प्रणाली, बाळा नांदगावकर हे गुवाहाटीला काय चर्चा करण्यासाठी गेले असावेत? विशाल, खूप तर्कवितर्क लावले जात आहेत. बाळा नांदगावकर यांच्याकडून अशा आपण गुवाहाटीला पोहोचलो असल्याची किंवा गुवाहाटीमध्ये असल्याची कुठलीही पुष्टी जी आहे ती करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो मुद्दा आहे मर्जिंगचा की कुठल्याही राजकीय पक्षामध्ये त्यांना मर्ज होण्याखेरीज दुसरा कुठलाही पर्याय नाही. तर याबद्दल सगळ्या विधितज्ञांमध्ये मतमतांतर आहे. काहींचं म्हणणं आहे की त्याशिवाय त्यांना मतदान करता येणार नाही. काहींचं म्हणणं आहे की असा कुठलाही नियम नाही. काहींचं असं म्हणणं आहे की ते केवळ गट म्हणून सुद्धा मतदान करू शकतात. मर्जिंगचा मुद्दा हा इतका महत्त्वाचा नाही. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ते हा जो शिंदे गट आहे हा मुळात म्हणतच नाही आहे की आम्ही वेगळे कुणी आहोत किंवा वेगळ्या पक्षात आम्हाला जायचं आहे. त्यांचं सातत्याने हेच म्हणणं आहे की आम्ही शिवसेना आहोत. त्यामुळे नेमकी शिवसेना कुठली, मग ती उद्धव ठाकरे गटाची की शिंदे गटाची, हे खरं तर ठरवणं जे आहे ते अध्यक्षांच्या अखत्यारीत येणार आहे. आणि त्यानंतर पुढे कदाचित न्यायालयीन लढाई लढावी लागू शकते. परंतु तुर्तास ही जी चर्चा सुरू झालेली आहे की कुठल्या तरी गटामध्ये त्यांना किंवा कुठल्या तरी पक्षात त्यांना मर्ज व्हावं लागेल, तर अशा वेळेला त्यांच्याकडे 3च ऑप्शन आहे. एक भाजप, दुसरा प्रहार आणि तिसरा मनसे. यात मनसेची चर्चा यासाठी जास्त आहे त्याचा आपण विचार केला पाहिजे की मनसे ही राज ठाकरेंची मनसे आहे आणि राज ठाकरे हे मूळ शिवसैनिक होते, बाळासाहेबांचे शिवसैनिक होते. त्यांनी बाळासाहेब ज्या वेळेला हयातीत होते त्यावेळेला त्यांनी शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला. त्यांची बांधणी या महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाची बांधणी किंवा त्यांचे जे सैनिक आहेत ते मूळ सगळेजण शिवसैनिक राहिलेले आहेत. आणि त्यामुळं जो DNA आहे मनसेचा
शिवसेनेचा हा कुठे ना कुठे शिवसेनेचाच DNA आहे. त्यामुळे जर उद्या कुठला पर्याय शिल्लक राहणार नसेल आणि कुठल्या तरी पक्षामध्ये विलीनच होणं हा एकमेव जर पर्याय शिल्लक असेल तर या 3 पक्षांपैकी मनसे हा पक्ष जवळचा वाटू शकतो. परंतु शिंदे त्यासाठी तयार आहेत का किंवा शिंदे गट त्यासाठी तयार आहेत का? कारण पुन्हा एकदा मनसेमध्ये विलीन झाल्यानंतर राज ठाकरे हे मनसेचे सर्वेसर्व आहे. म्हणजे कुणीतरी पुन्हा एक ठाकरे जे आहेत ते एखाद्या पक्षाचे सर्वेसर्व आहे, ज्या पक्षामध्ये या शिंदे गटाला सामील व्हावं लागणार आहे. मग या सगळ्या गोष्टी मान्य होतील का, हे सुद्धा अनेक गोष्टी जे आहेत बरोबर. या सगळ्या तर्कवितर्कांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आता एकनाथ शिंदेची भूमिका या सगळ्या विषयात. एकनाथ शिंदेने उद्या मुंबईत आम्ही फ्लोर टेस्टसाठी येतोय असं म्हणलेलं असलं तरी एखाद्या पक्षात या गटाने स्वतःचं विलिनीकरण करून घ्यावं हा मुद्दा आड येऊ शकतो का, आणि त्या दृष्टीने देखील चर्चा सुरू आहे. आणि त्यातच बघा महाविकास आघाडीची शरद पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी बैठक सुरू आहे. सिल्वर ओकवर घडामोडींना वेग आला, पण या बैठकीला शिवसेनेचे नेते गैरहजर असल्याचं कळत आहे. ही महत्त्वाची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये उद्याच्या फ्लोर टेस्टसाठी म्हणजे सभागृहातल्या व्यवस्थापनात, सभागृहातल्या बहुमत चाचणी व्यवस्थापनामध्ये नेमकं काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने वाटचाल असली पाहिजे हे ठरवलं जात आहे. याविषयी आपण बोलूयात. आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आता क्षणाला सिल्वर ओक या शरद पवारांचे निवासस्थान बाहेरून आपल्याला सगळ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. विनोद, या बैठकीला महाविकास आघाडीतले काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. असं असताना अजून शिवसेनेचा कोणताही नेता तिथे का आलेला नाही आहे? नक्की विशाल, महाविकास आघाडी सरकारची बैठक या ठिकाणी सुरू आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडत आहे. काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे दोन्ही पक्षांचे नेते या ठिकाणी आले आहेत आणि जवळपास ही बैठक सुरू झाली आहे. परंतु एक गोष्ट मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे की शिवसेनेचे नेते या ठिकाणी अजूनही दाखल झाले नाही आहे. तर त्यामुळे ही फार महत्त्वाची बाब मानली जात आहे. काही नेते आणखी येत आहे, आपण बघू शकता. हे नेते कोण आहे हे आपल्याला काही क्षणामध्ये कळेल. परंतु शिवसेनेचे जे नेते आहेत ते बऱ्याच वेळापासून या ठिकाणी दाखल झाले नसल्याने एक संशयाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे की या बैठकीमध्ये शरद पवार यांच्या बैठकीमध्ये शिवसेनेकडून नेता अजून का आला नाही हा प्रश्न विचारला जात आहे. परंतु अजूनही शिवसेनेकडून मात्र नेते या ठिकाणी आले नाही. आता जे नितीन राऊत हे काँग्रेसचे नेते या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि या बैठकीमध्ये एक विशेष रणनीती ठरवण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे. ती म्हणजे फ्लोर टेस्टमध्ये कशा प्रकारचं आमदारांचं नियोजन असेल आणि जे बंडखोर आमदार आहेत त्यांची विनवणी कशा प्रकारे केली जाईल यासारख्या अनेक गोष्टींची त्या ठिकाणी चर्चा केली जाणार आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची जी बैठक या ठिकाणी सुरू आहे त्यामध्ये मात्र शिवसेनेचे एकही नेते उपस्थित नाही. यामुळे हा संशय व्यक्त केला जात आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसपासून शिवसेना मात्र वेगळी होण्याचा प्रयत्न तर नाही करत आहे. विनोद, त्यामध्ये एक महत्त्वाची बातमी हाती येते, ती बातमी खरं जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. विनोद, मी तुला थोडं थांबवतो. आता क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या बहुमत चाचणीला सामोरं जाणार नसून ते आजच राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला ही खात्रीलायक माहिती दिली आहे. शिवसेनेतलेच आमदार विरोधात गेल्याने उद्धव ठाकरे भाऊक झालेत. माझी माणसं माझ्या विरोधात मतदान करताना मला ते पाहायचं नाही अशी चर्चा उद्धव ठाकरेंनी त्यांच्या निकटवर्ती जे त्यांच्याशी केलेली आहे. आणि त्यामुळे आता उद्धव ठाकरे आजच मुख्यमंत्री पदावरून पाय उतार होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. यापूर्वीही 2दा उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती तशी माहिती मिळते. आपल्याला सत्तेचा कोणताही मोह नाही, आपलेच आपल्या विरोधात गेल्यानं सीएम खूप व्यथित झाल्याची माहिती मिळते. त्याच्यामुळे बघा, आता क्षणाची महत्त्वाची बातमी, मोठी बातमी आपण बघतोय की उद्धव ठाकरे आजच आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. ते भाऊक झालेत. त्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेनेतलेच आमदार विरोधात गेल्याने उद्धव ठाकरे भाऊक झालेत. माझी माणसं माझ्या विरोधात मतदान करताना मला ते बघायचं नाही आहे असं त्यांनी म्हटलंय आणि तशी चर्चा त्यांनी त्यांच्या जवळच्या माणसांशी केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आजच मुख्यमंत्रीपदावरून पाय उतार होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यातच राज्यपालांच्या आदेशाविरोधात महाविकास आघाडी सरकारने कोर्टात धाव घेतली. थोड्याच वेळात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली जाणार आहे. अभिषेक मनु सिंघवी हे सुप्रीम कोर्टात पोहोचलेत आणि ते महाविकास आघाडीची बाजू जी आहेत ती सुप्रीम कोर्टामध्ये त्या बाजूने आपलं म्हणणं मांडतील, मुद्दे मांडतील. आता हे बघणं फार महत्त्वाचं ठरेल की नेमकं न्यायालय या सगळ्या याचिकेवरती काय निर्णय घेत आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर. प्रशांत, पाहिजे आपल्या दर्शकांसाठी की महाविकास आघाडीने काय प्रेयर सुप्रीम कोर्टासमोर ठेवली आहे?
महत्त्वाचं म्हणजे सकाळी 10:30 वाजता जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस पालखेवाले यांच्या खंडपीठापुढे सर्वात पहिले मेन्शनिंग होईल. मेन्शनिंग झाल्यानंतरच आपल्याला स्पष्टपणे कळेल की त्यांच्या काय प्रार्थना आहे. पण या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत राजसाहेब पाटील ॲडव्होकेट आहेत सुप्रीम कोर्टाचे. काय प्रक्रिया असते हे त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय प्रक्रिया असते साधारणतः मेन्शनिंग करण्याची आणि याचिका सुनावणीला घेण्यासाठी? मान्य सर्वोच्च न्यायालयासमोर हे मॅटर ऑलरेडी आलेलं आहे पहिल्यांदा. त्याच मॅटरमध्ये हे मॅटर जॉईन करायचं का मर्ज करायचं किंवा नवीन मॅटर हे फाईल करतात की आजची जी झालेली कालची घडामोड आहे त्यावर किती अर्जन्सी आहे सरकारसाठी वगैरे वगैरे हे सांगण्याचा प्रयत्न करतील. आणि फ्लोअर टेस्ट घेण्यासाठी मागच्या ज्या ऑर्डरमध्ये किंवा ओरल ऑर्डरमध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलं होतं त्यावर रिलाय करण्याचा प्रयत्न करतील. ते मेन्शन करतील की यात अर्जन्सी आहे, ते मॅटर आजच्या आज घ्यावं असं माझ्या मते वाटतं मला. आणि साधारणतः आता सुनावणीला पाहायला मिळतं की अभिषेक मनु सिंघवी जॉईन झालेले आहेत. मान्य सर्वोच्च न्यायालय आणखीन म्हणजे खंडपीठावर बसलेलं नाही. सिनियर काउन्सिल सिंघवीजी आता जॉईन झालेलं आहे VC मध्ये. ते लवकरच कोर्ट बसल्यानंतर मेन्शन होईल. जसे आपल्याला ॲडव्होकेट सांगतात की त्यांची माहिती आहे वकिलांची सुप्रीम कोर्टाची की आता एक एक वकील यायला सुरुवात झालेली आहे. थोड्याच वेळाच मेन्शनिंगला सुरुवात होईल. याच वेळेस कोर्ट बसेल. म्हणजे याचा अर्थ जे जस्टिस आहे दोन्ही खंडपीठ ते बसतील आणि त्यानंतर मेन्शनिंगला सुरुवात होईल. आणि त्याच वेळेस आपल्याला कळेल की त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहे. पण प्रमुखतेने जी मागणी आहे ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं होतं की जैसे ते परिस्थिती ठेवण्यासंदर्भात ओरल ऑर्डर कोर्टाचा होता तो ओरल ऑर्डर राज्यपालांनी नाकारला. कारण राज्यपालाच्या अधिकार क्षेत्रात सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे का, या सगळ्या गोष्टी साधारणतः 10:30 नंतर स्पष्ट होतील. पण या घडीला हे महत्त्वाचं आहे की अभिषेक मनु सिंघवी असो की देवदत्त कामत असो किंवा मग राजीव धवन असो यासारखे सिनियर वकील सुप्रीम कोर्टाचे हे आता थोड्याच वेळात सुप्रीम कोर्टात सामील होतील. त्यामध्ये राजीव धवन असणार आहे, देवदत्त कामत असणार आहे, अभिषेक मनु सिंघवी जॉईन झालेला आहे VC द्वारे. त्यामुळे असं वाटतंय की या संदर्भात निश्चितपणे राज्यपालांच्या अधिकार क्षेत्रासंदर्भात निश्चितपणे सुप्रीम कोर्ट काहीतरी गाईडलाईन देतील. कारण की या संदर्भात जर बघितलं तर जर सुप्रीम कोर्टाने यापूर्वी स्पष्ट केलं होतं जे साधारणतः एक लांब सुनावणी झाली होती त्या सुनावणीमध्ये स्पष्ट केलं होतं की मला आम्ही असं orally सांगतोय. विचारायचंय जर की यामध्ये काही बदल राज्यपालांच्या झाला- आदेशाला सुप्रीम कोर्ट आव्हान म्हणजे सुप्रीम कोर्टात आव्हान देता येतं का किंवा सुप्रीम कोर्ट त्या संदर्भात काही निर्णय देऊ शकतं का? भूतकाळात तशा काही घटना आहेत का याबद्दल आपले विधिज्ञ काय सांगतात? नाही, महत्वाचं म्हणजे जे विचारतोय सुप्रीम कोर्ट राज्यपालांच्या अधिकारात हस्तक्षेप देऊ शकतं का? मान्य सर्वोच्च न्यायालय आज जे मॅटर बघता ते नवीन मॅटर फाईल करण्यासंदर्भात असू शकतं. कालच्या लेटरवरचे मॅटर आधारित असेल ते निर्णय नंतर होईल. पण ज्या मागच्या मॅटरमध्ये जे घडलं त्या मॅटर नंतर जी परिस्थिती निर्माण झाली ज्या त्यावर घडामोडी झाल्या. ज्या घडामोडी झाल्या त्यावर भाष्य करेल. मेन्शनिंग मध्ये जर त्यांना परमिशन मिळेल तरच पुढच्या गोष्टी द्या. जर मेन्शनिंग मध्ये अधिकार मिळाला सुनावणीमध्ये तरच समोरच्या गोष्टी घडेल असं आपले वकील सांगताय, ॲडव्होकेट राजसाहेब पाटील सांगताय. पण याचा अर्थ असा होतो की यापूर्वी देखील राज्यपालांच्या अधिकार क्षेत्रामध्ये सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप केला. आपल्याला माहित असेल की कर्नाटकामध्ये राज्यपालाला सूचना करण्यात आल्या होत्या की आपण ज्या पद्धतीने घडामोडी घडतात त्यावर एक प्रमुखतेने निर्णय घ्यावा. अशा प्रकारे ते विधिमंडळाला देखील सांगू शकतात. त्यामुळे आता राज्यपालाच्या अधिकार क्षेत्रात कितपत सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशाल, धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल. आम्ही पुन्हा एकदा तुझ्याकडे येऊच प्रशांत. पण आता या क्षणाला आता या सगळ्या घडामोडींवरती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची काय प्रतिक्रिया पाहूयात. आम्हाला मिळालं ते व्हॉट्सअपवर मिळालं. अधिकृतपणे आम्हाला अजून काही कोणाला कळवण्यात आलं असं दिसत नाही. पत्रावरचं रिसिव्ह जे दिसतंय आमच्या सेक्रेटरीचं विधिमंडळाच्या ते सुद्धा आजच्या तारखेचं सकाळचं दिसतं आणि ते व्हॉट्सअपला आलं म्हणून समजलं. आणि 24 तासामध्ये उद्या सगळे आमदार आम्हाला हजर करायचे. मला समजत नाही की पुरेसा वेळ देणं ही सुद्धा गरज असते. माझा गडचिरोलीचा, भंडाऱ्याचा, गोंदियाचा आमदार इथे पोहोचेल कसा 24 तासात? त्याची काय व्यवस्था कशी आहे? त्या सगळ्या गोष्टीचा विचार केलेला काही दिसत नाही. याशिवाय माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा जे विषय आहेत त्या जर असं आदेश अचानक बोलवलं फ्लोअर तर आमच्याकडे या असं सुद्धा सर्वोच्च न्यायालय म्हटलेलं आहे. पण याच्यामध्ये अनेक बाबी आहेत. म्हणजे त्यांची चाललेली घाई किती पुरेशी नाही. या व्यतिरिक्त माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये असलेलं पिटिशन आणि त्यामध्ये त्यांनी दिलेले न्यायमूर्तींनी दिलेले निर्देश
ते सगळे विचारात घ्यावं लागतील. पण याबाबतीतली आता आम्हाला चर्चा एकत्र बसून करावी लागेल. गेल्या काही दिवसामध्ये ज्या संपूर्ण घडामोडी खरं तर राज्यसभेमध्ये घडताना पाहायला मिळतात, कुठेतरी भाजप बॅकफूटवर राहून खरं खेळत होती, मात्र कालपासून आता तर लोक फ्रंटवर येऊन खेळत आहेत. कसं बघता की आजची जी चर्चा होती की देवेंद्र फडणवीस किंवा भाजप या तालांच्या मागे आहे? नाही, चर्चेचं काही कारण नाही. काही समजण्याकरता सामान्य माणूस सुद्धा या महाराष्ट्रात देशात समजू शकतो की हे सगळे भारतीय जनता पक्षाचा खेळ आहे. फूट करायची आणि राज्य करायचं ही तर त्यांची पद्धत आहे. त्या पद्धतीत ते गेलेले आहे. त्यामुळे त्या बाबतीत काही शंका बाळगण्याचं कारण नाही. दिसत नव्हते तर दिसले, एवढाच फरक झाला. राज्यपालांचं पत्र आलेलं आहे, त्याच्यानंतर तुमची मुख्यमंत्र्यांसोबत काही चर्चा झालेली आहे? माननीय मुख्यमंत्री समवेत सुद्धा मी बोलतोय पत्र पाहिल्यानंतर. त्यांनी म्हटले की मला जरा लिगल काही गोष्टी आहेत, कायदेशीर बाबी आहेत, त्या वकिलांकडून मी तपासून देतो, तसं पुढे जायचं ठरवू. खरं तर काल कॅबिनेटची बैठक बोलवली होती, त्याच्यानंतर आज पुन्हा कॅबिनेटची बैठक आहे. काही महत्त्वाचे निर्णय या कॅबिनेटमध्ये मार्गी लागतील का? असं आहे की मंत्रिमंडळाची बैठक हा जोपर्यंत मुख्यमंत्री आणि मंत्री आहेत तोपर्यंत त्यांचा कायदेशीर घटनेला दिलेला अधिकार आहे. त्यामुळे आम्ही ते निर्णय करतो आहोत. आजही कॅबिनेट होणार असं अद्याप आम्हाला सांगितलेलं आहे. अद्याप वेळ मिळालेली नाही, तो विषय अद्याप आम्हाला समजलेला नाही. बरं, खरं तर गेल्या काही दिवसामध्ये ज्या घडामोडी घडतात त्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या बाबतीत सातत्याने बैठका होत आहेत. आता देखील तुम्ही शरद पवारांची जाऊन भेट घेणार ते पत्र आता इश्यू केलेलं आहे आणि ज्याच्या अधिवेशनासाठी तारखा होणार आहे. सगळ्या परिस्थितीवर आता बाळासाहेब थोरात यांची आपण प्रतिक्रिया ऐकली. त्यांनी देखील राज्यपालांनी खरं तर वेळ देणं गरजेचं होतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी येते की शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. राज्यपालांच्या निर्णयाविरोधात आता निर्णयाला आव्हान देण्यात येणार आहे. बहुमत चाचणीच्या निर्णयाला आव्हान देण्यात येणार असल्याचं कळत आहे. आणि खुद्द शिवसेनेचे आमदार सुनील प्रभूजे त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतल्याचं कळत आहे. आता एक क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास थेट नवी दिल्लीहून आपल्याला या सगळ्या घडामोडींबद्दल माहिती देऊ करतात. प्रशांत, विशाल, जर बघितलं चीफ व्हीप सुनील प्रभू यांनी 30 जून रोजी होणाऱ्या फ्लोर टेस्टच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली आहे. या याचिकेमध्ये त्यांनी मागणी केली आहे की राज्यपालाच्या आदेशानुसार यथास्थिती बदलणे, सर्वोच्च न्यायालयाच्या शेवटच्या प्रसंगी उद्धव ठाकरे यांनी काही असंवैधानिक यथास्थितीत बदलल्यास न्यायालयाला दरवाजे ठोकण्याची मुभा दिली होती. त्याच आधारे आम्ही सुप्रीम कोर्टात आलेलो आहे, अशा प्रकारची माहिती मिळालेली आहे. होऊ शकतं सुनील प्रभू यांच्या वतीने राजीव धवन किंवा अभिषेक मनु सिंघवी किंवा देवदत्त कामत. सध्या घडीला जर बघितलं आपण तर देवदत्त कामत जे आहे हे प्रभूच्या वतीने सुप्रीम कोर्टामध्ये आता काही क्षणामध्ये मेन्शनिंग करतील. अभिषेक मनु सिंघवी जे आहेत ते होऊ शकतं उपाध्यक्षांच्या वतीने मेन्शनिंग करतील. पण महत्वाचं म्हणजे या घडीला जर बघितलं आपण हे महत्वाचं आहे की सुनील प्रभू देखील शिवसेनेच्या वतीनं सुप्रीम कोर्टात आलेले आहे. आणि महत्वाचं म्हणजे यावर आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. कारण की ज्या पद्धतीने घडामोडी सुरू आहे या घडामोडी जर बघितल्या आपण ते एक तर सुप्रीम कोर्ट राज्यपालांच्या अधिकारात हस्तक्षेप करतं का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण की यापूर्वी सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं होतं की जैसे ते स्थिती ठेवावी आणि त्या आधारातच जर परिस्थिती बदलत असेल तर सुप्रीम कोर्ट यावरती काय मार्गदर्शन करतं हे देखील पाहणं किंवा गाईडलाईन देतं हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. विशाल, प्रशांत, आज मेन्शनिंग होईल आणि मेन्शनिंग नंतरची पुढली प्रक्रिया जी आहे ती पार पडू शकते का? म्हणजे मेन्शनिंगवरतीच म्हणजेच काही मुद्दे नोंद करण्यावरती बऱ्याच गोष्टी आहेत, त्यानंतर पुढली प्रक्रिया पार पडेल का? महत्वाचं म्हणजे मेन्शनिंगचा अर्थ जर असा घ्यायचा असेल तर आपला अर्थ असा होतो की मेन्शनिंग म्हणजे याचिका सुनावणीला परवानगी देणे. पण ही याचिका यापूर्वी सुनावणीला आलेली आहे आणि कोर्टाच्या आदेशाची अवहेलना केली आहे अशा प्रकारची मागणी या सुनील प्रभूंच्या माध्यमातून देवदत्त कामत करू शकतात. त्यामुळे कोर्टाला हे म्हणणं ऐकावंच लागेल. कारण की कोर्टाच्या म्हणण्याचा आदेशाचं अवहेलना होतंय. कोर्टानं जो ओरली आदेश दिला होता, मौखिक आदेश दिला होता, त्या मौखिक आदेशाच्या विरोधामध्ये जर कार्यवाही होत असेल, राज्यपाल असो किंवा विधिमंडळ असो या प्रकारे करत असेल तर त्यांना तो अधिकार आहे. अशा प्रकारचं सुप्रीम तू जे मुद्दे मांडतोय ना, खरं तर त्याला आपण घटनेच्या आधाराने त्याबद्दलचं स्पष्टीकरण जाणून घेणं फार आवश्यक आहे. घटनातज्ञ उल्हास बापट देखील या विषयाला घेऊन बोलतात. थेट जाऊया तिथे. याचा सरळ अर्थ असा झाला की राज्यपालांना नेमणं आणि त्यांना काढून टाकणं हे दोन्हीही पंतप्रधानांच्या हातात असतं आणि त्यामुळे राज्यपाल हे कायम पंतप्रधानांची मर्जी राखण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे सरकारी या कमिशननी असं सांगितलं होतं की केंद्रात जे सरकार सत्तेत आहे आणि राज्यात जर का वेगळं सरकार सत्तेत असेल तर गव्हर्नर हा मिसचीफ करू शकतो आणि हेच
खेर यांनी घटना समितीमध्ये पण म्हटलं होतं की चांगला गव्हर्नर आला तर चांगलं काम करेल, परंतु ड्युबियस गव्हर्नर आला तर तो काही मिसचीफ करू शकतो. सोली सोराबजींनी तर त्यांच्या पुस्तकाचं शीर्षकच दिलं आहे की गव्हर्नर द सेज ऑर साबोटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे घटनेचे हे तारक आहेत का घटनेचे हे मारक आहेत. आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने एका महत्त्वाच्या निर्णयामध्ये असं म्हटलं आहे की गव्हर्नर शुड रिमेंबर दॅट ही इज नॉट द एम्प्लॉई ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट बट ही इज द हेड ऑफ द स्टेट. आणि त्यांनी जी 159 कलमाखाली शपथ घेतली आहे की मी घटना प्रिझर्व, प्रोटेक्ट आणि डिफेंड करीन, तर त्याचं त्यांनी पालन करणं आवश्यक आहे. सध्याची स्थिती जी आहे ती मी आपल्याला सांगतो आणि ती अत्यंत स्वच्छ आहे. ती स्थिती अशी आहे की 163 कलमाखाली मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री यांच्या सल्ल्यानुसारच राज्यपाल कार्य करतील. फक्त याच्यामध्ये त्यांना काही डिस्क्रिशनरी अधिकार असतात आणि ते डिस्क्रिशनरी अधिकार कुठले असतात तर ते घटनेने दिलेले, ते व्यक्तिगत तारतम्य नाही, व्यक्तिगत डिस्क्रिशन नाही, ती कॉन्स्टिट्यूशनल डिस्क्रिशन आहे. आणि त्याच्यामध्ये शेजारच्या केंद्रशासित प्रदेशाचा कारभार त्यांच्याकडे असेल तर त्यांना या मुख्यमंत्र्याचं ऐकावं लागत नाही, किंवा त्यांच्यावर काही खास जबाबदाऱ्या राज्यघटनेने टाकलेल्या आहेत 371 कलमानंतर, त्याच्यासाठी त्यांना मुख्यमंत्र्यांच्या परवानगीची गरज नसते, किंवा राष्ट्रपती राजवटीची शिफारस करायची असेल तर मुख्यमंत्र्याला विचारावं लागत नाही, किंवा 200 कलमाखाली एखादं विधेयक जे आहे ते प्रेसिडेंटकरता रिझर्व्ह ठेवायचं का त्याला विचारावं लागत नाही. पण हे सोडलं तर बाकी सगळ्या गोष्टींमध्ये राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरूनच वागावं लागतं, कारण आपल्याकडे पार्लमेंटरी सिस्टीम आहे. जसं प्रेसिडेंट हा पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार काम करतो, तिथे तो स्वच्छ शब्दात दिलं आहे की ही शॅल ॲक्ट अकॉर्डिंगली 74व्या कलमामुळे. इथे तसं लिहिलेलं नाही आहे, पण जे केंद्र सरकारमध्ये आहे तेच राज्य सरकारमध्ये आहे. आणि त्यामुळे 174 कलमाखाली राज्यपालांना हा जो अधिकार दिला आहे टू समन, प्रोरोग अँड डिझॉल्व, म्हणजे सत्र बोलावणं, सत्रांत करणं आणि विसर्जित करणं, हा जो अधिकार दिलेला आहे हा डिस्क्रेशनमध्ये येत नाही. आणि त्यामुळे आत्ताच्या राज्यघटनेप्रमाणे गव्हर्नरला जर का सत्र बोलवायचं असेल तर ते मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्यानुसारच बोलवावं लागतं. तेव्हा आत्ता जे बोलवलेलं आहे ते घटनाबाह्य कृत्य आहे असं प्रथमदर्शनी आम्हाला वाटतं. परंतु राज्यघटना जी असते ती उत्क्रांत होणारी गोष्ट आहे. ती अमेंडमेंटनी उत्क्रांत होते, किंवा सुप्रीम कोर्ट डिसिजन्सनी उत्क्रांत होते, किंवा प्रथा परंपरांनी उत्क्रांत होते. आता आज जर का सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की अशा परिस्थितीमध्ये गव्हर्नरला हा विशेष अधिकार राहील, तर मग त्याप्रमाणे घटना आम्हाला शिकवावी लागेल, कारण सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ही आत्ताची पोझिशन आहे. सुप्रीम कोर्टाने खटला आज ऐकला आणि त्याचा निर्णय दिला तर मी पुढचं आपल्याशी बोलू शकतो. आणि घटनातज्ञ उल्हास बापट या सगळ्या परिस्थितीतल्या काही तांत्रिक बाबी स्पष्ट करत होते. पण आता एक क्षणाला एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की शरद पवार यांच्या निवासस्थानी म्हणजे सिल्वर ओकवरील महाविकास आघाडीची बैठक जी ती संपली. या बैठकीत सध्याच्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर उद्या फ्लोर टेस्टच्या मुद्द्याला घेऊन महत्त्वाची चर्चा झाल्याचं कळतंय. पण या बैठकीला शिवसेनेचे कोणतेही नेते उपस्थित नसल्याचं देखील थोड्या वेळापूर्वीपर्यंत आपल्याला कळत होतं. पण आता माहीत नाही की नेमके त्यानंतर जर कोणी नेते तिथे उपस्थित झाले असतील तर ही बैठक पार पडली असेल. पण ही बैठक पार पडल्याचं कळत आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते, यामध्ये दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील हे उपस्थित होते. शिवाय काँग्रेसच्या वतीने देखील महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित झालेले होते. फ्लोअर मॅनेजमेंट हा मुद्दा जर उद्या फ्लोअर टेस्ट होते तर फार महत्त्वाचा ठरणार आहे. दोन्ही पक्षांनी आपापले आमदार फुटू नये या दृष्टीने. आणि शिवाय आपण जर संख्याला म्हणजे बहुमताला, जर बहुमताची संख्या जी ती कमी पडते असं जर दिसत असेल तर तो आकडा अधिक वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं किंवा तो स्थिर ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं अपक्ष आमदार कोण आहेत, कोणाला आपण आणखी सोबत घेऊ शकतो. कारण शिवसेनेकडनं जो वारंवार दावा केला जात होता की या शिंदे गटातील 20 आमदारांशी त्यांची चर्चा सुरू आहे किंवा ते त्यांच्या संपर्कात आहेत, मग ते 20 आमदार खरंच उद्या जर फ्लोअर टेस्टमध्ये मतदानाला सगळे आमदार उपस्थित होत आहेत तर ते शिवसेनेच्या बाजूने मतदान करणार का? जर शिवसेनेच्या विरोधात मतदान होतं तर नेमकं काय केलं पाहिजे? कारण उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ उद्या अध्यक्षपदावरती बसून त्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या आणि परवा असं 2 दिवस हे जे अधिवेशन आहे जे फ्लोअर टेस्टसाठी म्हणून बोलवण्यात आलं आहे, बहुमत चाचणीकरता म्हणून बोलवण्यात आलं आहे, त्यातलं सगळं सभागृह व्यवस्थापन हे अध्यक्षांच्या निर्णयावरती असेल. जर उद्या
बहुमत चाचणीच्या वेळी जर काही गोंधळ झाला तर अध्यक्षांच्या अधिकारात अध्यक्ष फ्लोअर टेस्ट ही पुढे ढकलू शकता, म्हणजे बहुमत चाचणी हे पुढे ढकलू शकता. पण तसं होऊ नये या दृष्टीने देखील पूर्ण प्रयत्न असतील. आता या बैठकीत नेमकं काय ठरलंय, काय चर्चा झाली जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्याबरोबर आहेत. विनोद, पहिले तर या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सगळे महत्त्वाचे नेते उपस्थित होते, पण शिवसेनेच्या वतीने कुणी आलं का? विशाल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी सिल्वर ओक येथे बैठक पार पडली, परंतु शिवसेनेकडून कोणताही नेता या ठिकाणी बैठकीला उपस्थित नव्हता. काँग्रेसचे जवळपास सर्व नेते या ठिकाणी आले होते आणि लगेच काँग्रेसचे काही सर्व नेते एकत्र निघून गेले आहे. यामुळे या ठिकाणी एक संभ्रम निर्माण झाला आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष याच्यामध्ये काहीतरी आलबेल तर सुरू नाही आहे. परंतु सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की राष्ट्रवादीचे नेते या ठिकाणी अजूनही सिल्वर ओक येथे थांबले आहेत. मात्र काँग्रेसचे संपूर्ण नेते या ठिकाणी बैठक संपून सिल्वर ओकवरून राजभवनकडे जाऊ शकते शक्यता नाकारता येत नाही, कारण एकत्र गेले असल्यामुळे काँग्रेस पक्ष आपली भूमिका राज्यपालांकडे मांडू शकते ही शक्यता नाकारता येत नाही. बैठकीमध्ये काय चर्चा झाली अजून मजकूर समजायचा आहे, परंतु काही क्षणांमध्येच आपल्याला त्याबाबतची संपूर्ण माहिती मिळेल. परंतु या गोष्टीमध्ये एक मात्र निश्चित आहे की महाविकास आघाडी सरकारचं जे बहुमत चाचणी आहे त्यावर या ठिकाणी चर्चा झाल्याची माहिती पुढे येत आहे. तर त्याचबरोबर आमदारांचं नियोजन आणि जे निलंबित प्रकरणामध्येही सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर विधानसभा उपाध्यक्षाची काय भूमिका असणार आहे यासारख्या अनेक गोष्टी या ठिकाणी चर्चेला आल्या होत्या आणि त्यावर काय नेमकं तोडगा निघू शकते यासाठी एक रणनीती या ठिकाणी आखण्याचं काम केलं जात आहे. मात्र एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळाली आहे की एकंदरीत शिवसेनेचे नेते या ठिकाणी अनुपस्थित असल्यामुळे महाविकास आघाडी आणि जे इतर जे नेते आहेत यामध्ये कुठे ना कुठे आलबेलचा हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. सर्वात महत्त्वाची बाब की आता जे बंडखोर आमदार आहेत त्या बंडखोर आमदारांची समजूत कशा प्रकारे घालावी आणि एकंदरीत शिवसेनेची भूमिका काय असणार आहे यावर या ठिकाणी चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे. परंतु शिवसेनेचे नेते या ठिकाणी अनुपस्थित असल्यामुळे एक मात्र या ठिकाणी शंका उपस्थित केली जात आहे. विशाल, पण तेच दुसरीकडे असं देखील कळतंय विनोद की शिवसेनेच्या नेत्यांनी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली आहे राज्यपालांच्या सगळ्या निर्णयाच्या विरोधात म्हणून. त्याही दृष्टीने अशी एक शक्यता आपण लक्षात घेऊ शकतो की तिकडे शिवसेना आता कायदेशीरदृष्ट्या काही तपासण्याच्या दृष्टीने व्यस्त असावी. हां, नक्की ही गोष्ट नाकारता येत नाही, कारण शिवसेना जी आहे ती कायदेशीर दृष्टी तपासण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये गेली आहे. परंतु सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की या ठिकाणी जे बहुमत चाचणी होणार आहे ही बहुमत चाचणी महाविकास आघाडी सरकारला द्यायची आहे आणि महाविकास आघाडी सरकारमधलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याकडे विधानसभेचं उपाध्यक्षपद आहे आणि विधानसभा उपाध्यक्षाची संपूर्णपणे या ठिकाणी मोठी खेळी असणार आहे की त्यांनी जे 16 आमदारांना निलंबित केलं आहे त्या व्यतिरिक्त आणखी काही आमदारांना निलंबित करू शकतात का याचीच या ठिकाणी चर्चा केली गेली असल्याची माहिती येत आहे. सर्वात महत्त्वाची बाब की जे फ्लोर टेस्टमध्ये व्हीप जो जारी करण्यात येणार आहे तो व्हीप कोणत्या पक्षाचं कोणत्या गटाचं या ठिकाणी मान्य केलं जाईल यावर या ठिकाणी चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे. तर सर्वात महत्त्वाची बाब अशी आहे की विधानसभा उपाध्यक्षाची भूमिका या ठिकाणी महत्त्वाची पाहायला मिळत आहेत, कारण जो व्हीप जारी केल्यानंतर कोणत्या गटाचा व्हीप या ठिकाणी लागू होईल आणि त्यानंतर मात्र व्हीप जारी केल्यानंतर ती जी कारवाई आहे आमदारांना निलंबन करण्याची आणि त्या कारवाईचं कोणकोणते आमदार या ठिकाणी पात्र आहेत हेही तपासलं त्या ठिकाणी जाणार आहे. परंतु विधानसभा उपाध्यक्षाची भूमिका या ठिकाणी फार महत्त्वाची आहे. सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांवर अजून कारवाई करू नये असं जरी बोललं असलं, परंतु 16 आमदारांव्यतिरिक्त इतर दुसऱ्या आमदारांवरही कारवाई करण्याचा अधिकार मात्र अजूनही विधानसभा उपाध्यक्ष. बरोबर. या सगळ्या बाबींच्या पार्श्वभूमीवरती बऱ्याच घडामोडी घडताना आपण बघतोय विनोद. पण त्यात आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी येते थेट गुवाहाटीवरनं. शिंदे गटातील सगळे आमदार आता गुवाहाटीतून निघणार आहेत. गुवाहाटी विमानतळावर मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला. विमानतळावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे आणि त्यानंतर आता एकूण लक्षात येत आहे की आता गुवाहाटीवरनं जसं आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ सकाळपासनं आमचे व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुल यांच्यासह सगळ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्यांनी ही गोष्ट स्पष्ट केली होती की कामाख्या देवीच्या दर्शनानंतर सगळे आमदार जे आहेत ते गुवाहाटी विमानतळावरती पोहोचतील. त्यांच्याकरता म्हणून 3 विशेष चार्टर्ड विमानं जी आहेत ती तयार ठेवण्यात आलेली आहेत आणि त्यातनं त्यांना गोव्याला नेल्या जाऊ शकतं किंवा नेण्यात येईल असं देखील कळत आहे. गोव्यातल्या ताज हॉटेलमध्ये त्यांना तिथं ठेवण्यात येईल आणि याचविषयी अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. लक्ष्मणकडनं आपण अपडेट जाणून घेऊच, पण आता हा पोलिसांचा फौजफाटा आपण बघतोय. एक मोठी
पोलिसांची तुकडी जी आहे ती तिथे बंदोबस्ताकरता म्हणून तैनात करण्यात येते. कोणत्याही प्रकारची गर्दी त्या ठिकाणी होऊ नये, काही घोषणाबाजी होऊ नये. शिवाय या सगळ्या आमदारांना कुठल्या कोलाहलात तिथे काही गोंधळात तर त्यांना नेता कामा नये. सगळी सुरक्षा चोख ठेवून त्यांना तिथून आतमध्ये नेणं आणि तिथून पुढच्या दिशेने रवाना करणं ही जबाबदारी तिथल्या सुरक्षा व्यवस्थेची असणार आहे. या दृष्टीने सगळी सुरक्षा व्यवस्था जी ती पहिल्या दिवसापासून ही सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोड आपल्याबरोबर आहेत. लक्ष्मण, काय अपडेट? थोड्याच वेळात हॉटेल रॅडिसन ब्लूच्या बाहेर आता हे सगळे आमदार जे आहेत ते आता गुवाहाटीतून बाहेर पडणार असल्याची माहिती आहे. थोड्याच वेळात हे सगळे आमदार या हॉटेल रॅडिसन ब्लू मधून बाहेर पडतील आणि कामाख्या मंदिरामध्ये जातील आणि कामाख्या मंदिरानंतर हे सगळे आमदार जे आहेत ते गुवाहाटी विमानतळाकडे जातील आणि त्याच्यासाठी गुवाहाटी विमानतळावर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. विशाल, जर आपण बघितलं तर पहिल्या दिवसापासून गेली 6-7 दिवस आसाम पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्त जो आहे तो या हॉटेल रॅडिसन ब्लूला देण्यात आला होता. ज्या ज्या आमदाराला या ताफ्यामध्ये या लोकांमध्ये आणलं जात होतं, या आमदारांमध्ये आणलं जात होतं, त्या एका आमदारासाठी देखील 4-4, 5-5 पोलीस गाड्यांचा प्रोटोकॉल जो आहे तो दिला जात होता. याचा अर्थ असा आहे की आसाम पोलिसांकडनं मोठी खबरदारी पाळली गेली आणि त्याचाच एक भाग म्हणून आता पुन्हा एकदा हे सगळे आमदार गोव्याच्या दिशेनं रवाना होत आहे. आसाम सोडत आहे, गुवाहाटी सोडत आहे. तर या ठिकाणी सुद्धा या आमदारांशी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी कुठलीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी गुवाहाटी विमानतळावर हा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. जर आपण या ठिकाणची दृश्य बघितली तर आसाम पोलीस जवळपास 1000हून अधिक पोलीस जे आहे ते पूर्ण विमानतळाच्या आजूबाजूवर तैनात करण्यात आलेले आहे. विमानतळाच्या आजूबाजूचा साधारणतः अर्धा ते 1 किलोमीटरचा परिसर जो आहे तो देखील आता बंद करण्याची कारवाई जी आहे ती आसाम पोलिसांकडून केली जाते. जे नागरिक जे आहेत ज्यांना फ्लाईटनी जायचं आहे अशाच गाड्या ज्या आहेत त्या विमानतळाच्या दिशेनं सोडल्या जात आहे. सगळ्या गाड्यांची तपासणी केली जाते, चौकशी केली जाते आणि त्यानंतर विमानतळाकडे सोडलं जाते. तसाच बंदोबस्त, तशीच सुरक्षा व्यवस्था जी आहे ती आता कामाख्या मंदिरामध्ये देखील करण्यात आलेली आहे. कामाख्या मंदिरामध्ये साधारणतः अर्धा किलोमीटर वरपर्यंत कुठलीही वाहनं सोडली जात नाहीये. कामाख्या मंदिर परिसरात सुद्धा शेकडो पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. सगळे आमदार आता कामाख्या मंदिरात जातील, त्या ठिकाणी दर्शन घेतील आणि त्यानंतर विमानतळाच्या दिशेने जातील आणि म्हणूनच हा सगळा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. आता आपण रॅडिसन ब्लू हॉटेलच्या बाहेर उभा आहोत आणि आतमध्ये देखील किमान 25 ते 30 पोलिसांच्या गाड्या ज्या आहेत त्या आतमध्ये तैनात करण्यात आलेल्या आहे. गुवाहाटीचे पोलीस आयुक्त जे आहे ते स्वतः त्या ठिकाणी हजर आहे आणि या 2 बसेस ज्या आहे खासगी बसेस त्यांना देखील प्रोटोकॉल असणार आहे. पुढच्या बाजूने किमान पोलिसांच्या 3 ते 4 व्हॅन असणार आहे आणि मागच्या बाजूला 3 ते 4 व्हॅन असणार आहे. या गाड्यांना कुणीही ओव्हरटेक करू नये अशी देखील कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये या सगळ्या आमदारांना पुढल्या दिशेने रवाना केलं जाते. लक्ष्मण, मी तुला जरा थांबवतोय. आता एक क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपल्या हाती येते. राज्यपालांच्या आदेशाविरोधात महाविकास आघाडी सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून सुनावणीला सुरुवात झाली आहे. कायदेशीरपणे फ्लोर टेस्ट केली जात आहे आणि आज सायंकाळी सुनावणी घ्यावी असा युक्तिवाद महाविकास आघाडीचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी केला. अधिक तपशील आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, काय अपडेट? महत्वाचं म्हणजे आज या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सायंकाळी 5 वाजता सर्व याचिकांवरती सुनावणी होईल याची माहिती प्राप्त झाली आहे. स्पष्ट आदेश दिला आहे की सायंकाळी 5 वाजता यावरती सुनावणी होणार आहे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर आज सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं की सर्व पक्षांनी आज सायंकाळी 5 वाजता इथे उपस्थित राहावं आणि आम्ही आज सायंकाळी 5 वाजता यावरती सुनावणी करू. हा एक अत्यंत महत्वाचा निर्णय अभिषेक मनू सिंघवी यांनी ज्या पद्धतीने मेन्शनिंग केलं, त्या मेन्शनिंग केल्यानंतर हा एक अत्यंत मोठा निर्णय आलेला आहे की त्यांना स्पष्ट करण्यात आलेलं आहे की सुप्रीम कोर्टामध्ये 5 वाजता सुनावणी करण्यात यावी. याची मोठी घडामोड अभिषेक मनू सिंघवींनी जी मागणी केली होती ती मागणी पूर्ण झालेली आहे आणि सोबतच हे अत्यंत महत्वाचं आहे की ज्या पद्धतीने माहिती मिळते की या सगळ्या घडामोडींमध्ये एक तर आज सायंकाळी सर्व पक्षकारांना आपलं म्हणणं मांडायचं आहे. अतिशय महत्वाचं आहे. माहिती आलेली आहे की सायंकाळी 5 वाजता या संदर्भात सुनावणी करण्यात यावी आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवर हे अत्यंत महत्वाचं आहे की सुनावणीसाठी सायंकाळची 5 वाजताची वेळ निश्चित करण्यात आलेली आहे. स्टुडिओ बर, पण 5 वाजता हा जो निर्णय येण्याच्या संदर्भात म्हणजे पहिला मुद्दा होता तो मेन्शनिंगचा. मेन्शनिंग होणं फार आवश्यक होतं, म्हणजे याचिका दाखल करून घेण्याची प्रक्रिया पार पाडणं आवश्यक होतं. म्हणजे जर सुनावणी होते तर ही याचिका दाखल करून घेण्यात आली असा त्याचा अर्थ आहे का?
बरोबर आहे, याचिका दाखल करून घेण्यात आलेली आहे. अभिषेक मनु सिंघवी यांनी दावा केला होता की कोर्टाच्या यथास्थितीच्या आदेशाची अवहेलना करण्यात आलेली आहे. त्यावर कोर्टाने त्यांना अभिषेक मनु सिंघवी यांना विश्वास दिलेला आहे की विश्वास अशा पद्धतीनं की आम्ही तुम्हाला विश्वास देतोय, तुमची प्रत्येक मागणी आम्ही ऐकू आणि तुमचं जे म्हणणं आहे त्यावरती निश्चितपणे सुनावणी करू. कारण की ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने ओरल आदेश दिला होता, ओरल आदेश देताना हे स्पष्ट केलं होतं त्यांनी की म्हटलं होतं की या सगळ्या याच्यामध्ये ज्या पद्धतीने ओरल आदेश दिला की जोपर्यंत उपाध्यक्षांच्या अधिकारांच्या संदर्भात निर्णय होत नाही तोपर्यंत यथास्थिती ठेवावी आणि आगामी 12 जुलैला किंवा 11 जुलैला या संदर्भात सुनावणी घ्यावी. पण असं असताना देखील ज्या पद्धतीने राज्यपालांनी अविश्वास ठराव काढण्याकरता एक अत्यंत महत्वाचा असं म्हणता येईल की अविश्वास ठरावाचा आदेश काढला आणि त्या आदेशाला एक प्रकारे निर्णय देण्यात आला आहे. यामुळे हे अत्यंत महत्वाचं आहे की या पद्धतीने बघितलं तर या घडीला हे अत्यंत महत्वाचं आहे की या घडीला जर बघितलं आपण तर एक मोठा निर्णय आलेला आहे आणि सायंकाळी 5 वाजता या संदर्भात सुनावणी होण्याची शक्यता आहे. जी प्रशांत आणि सुप्रीम जी बोला. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी नवी दिल्लीतून या संदर्भातले अपडेट्स देत होते. आता सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि आता दोन्ही बाजूंकडून काय नेमकी मतं मांडली जातात या संदर्भातले अपडेट दिल्लीवरून आपण घेत राहूच. त्यावरती आता महाविकास आघाडीचं भवितव्य अवलंबून असणार आहे, कारण उद्या सकाळी 11 वाजता त्यांना बहुमत चाचणीला सामोरं जावं लागणार आहे. एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येऊया. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.